विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये एवढे क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहे, पटपट सांगणार आहे की तुम्ही ते करायचे आहेत. सुरुवात करूया. लक्षात घ्या की पहिला आहे थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन. नाही विचारली कधी, मला माहिती आहे नाही विचारली कधी. ओके, नाही पण विचारू शकतात ना. इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. सेम क्वेश्चन केमिस्ट्रीमध्ये आला तर म्हणायचं इट इज ब्रांच ऑफ केमिस्ट्री. गंमतच आहे. ब्रांच ऑफ फिजिक्स that deals with the concept of heat and temperature and interconversion of heat and other form of energy. म्हणजे थर्मोडायनामिक्स हे हीटशीच रिलेटेड आहे आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एनर्जीशी रिलेटेड आहे आणि सेकंड लॉ मात्र हीटशी आहे. एमसीक्यू. क्रिचॉफ्स करंट लॉ चार्ज, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ एनर्जी. ओके, सगळं हे तुम्हाला करायचं बरं का. मी तुम्हाला असं पुस्तकातलं सगळं सिनॉप्सिस म्हणतो ना, शॉर्ट मध्ये दिलंय सगळं. व्हेन टू ऑब्जेक्ट्स आर एट द सेम टेम्परेचर दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम. पुन्हा दुसरी डेफिनेशन आहे इंटरनल एनर्जीची, डिफाइन्ड एज द एनर्जी असोसिएटेड विथ द रॅन्डम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे इंटरनल एनर्जी हे मॉलिक्युल्सच्या डिसऑर्डर त्याच्याशी संबंधित आहे. थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट दॅट कॅन फॉर्म अ युनिट. हे सगळं तुम्ही करा रे बाळांनो. करा करा. थर्मोडायनामिक्स मध्ये डेफिनेशन खूप आहेत. आणखीन कुठले आहेत? झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ए हा सी शी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, ए हा बी शी आहे. त्याचा अर्थ हे दोघं सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहेत. When two systems are each in a thermal equilibrium with the third system, they are also in a thermal equilibrium with each other. लिहायला जमत नाही मुलांकडून, चुकतात, गोंधळ काहीतरी गडबड करतात. मी बघितलंय ऑफलाईन मध्ये. तुम्ही तसं करू नका. डायग्राम तर काढणार परफेक्ट, पण हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय माहितीये का, इथे काहीतरी मी वाक्य मगाशी बघितलं होतं बघा, डबल एरो. डबल एरो काय रिप्रेझेंट करतोय? थर्मल इक्विलिब्रियम बिटवीन सिस्टीम्स. हा जो डबल एरो आहे ना, ते हा डबल एरो नाही बरं का. इथं डबल एरो, इथं डबल आहे तो. ते दोघांमध्ये थर्मल इक्विलिब्रियम हे रिप्रेझेंट करतोय म्हणूया आपण. मग ह्या पेजवर जे आहे थर्मल इक्विलिब्रियम, इंटरनल एनर्जी, सिस्टीम. आता सिस्टीम म्हणलं की ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेट सिस्टीम. सगळ्यात महत्वाचं एनर्जी आणि मॅटर दोघेही एक्सचेंज होत असेल तर ओपन सिस्टीम. ओके, एनर्जी एक्सचेंज होते. ओके, पण मॅटर होत नाही. बघा, डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउज एनर्जी. मग त्याला काय म्हणायचं? क्लोज सिस्टीम. दोघेही एक्सचेंज होत नसेल तर आयसोलेटेड सिस्टीम. येऊ शकतं परीक्षेत, एक्झाम्पल येऊ शकतं. त्याच्यानंतर इथे एक एक्झाम्पल मी जाणून बुजून घेतलंय. 4.2 प्रिंटिंग मिस्टेक आहे याच्यात, लक्षात घ्या. तुमच्याकडे जर टार्गेट पब्लिकेशन नवनीचे बुक्स असतील तर बघा. हे डायरेक्टली ते कसं दिलं त्यांनी, हाच प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं मी का घेतोय हा, तुम्ही वर्क डन साठी पी इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1 असं लिहा. ओके, त्यांनी काय दिलं माहितीये का? डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम. म्हणजे फायनल व्हॉल्यूम हा इनिशियल व्हॉल्यूमच्या डबल आहे. ओके, मग मी आता इथं व्हॅल्यू पुट करतो. फायनलची व्हॅल्यू ट्वाइस V1 टाकतो मायनस V1. मग ट्वाइस V1 मधनं येईल की V1. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम जो आहे तो 0.5 दिला. याचा अर्थ इनिशियल प्रेशर 0.5 असणार आहे. ओके, मग हा प्रॉब्लेम व्यवस्थित करा. नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सगळ्यात महत्वाचं, अनबॅलन्स्ड फोर्स नसतील, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. रिएक्शन होत नाहीये. देयर इज नो सेट टू बी केव्हा? व्हेन देयर आर नो केमिकल रिएक्शन टेक प्लेस. थर्मल इक्विलिब्रियम, टेम्परेचर रिमेन्स युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट, डज नॉट चेंज. हे आलेलं आहे परीक्षेत, आलेलं आहे. डिस्टिंग्विश मध्ये आले तरी एका दुसरा पॉईंट डेफिनेशनचा लिहू शकता ना तुम्ही. त्याच्यानंतर प्रोसेस बघा, थर्मोडायनिक प्रोसेसची डेफिनेशन आहे. मग आयसोथर्मल प्रोसेस, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम असतो आणि इनव्हर्सलीचा ग्राफ हा रेक्टँग्युलर हायपरबोला असतो, आहे की नाही? आयसोबारिक प्रेशर कॉन्स्टंट. आता मला सांगा, प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे प्रेशर कोणत्या ऍक्सिस वर आहे? वाय, त्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं तर एक्स ला परपेंडिक्युलर लाईन काढली असती. तो कुठल्या ऍक्सिस वरती बघायचं, त्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची. आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस पण आहे, लक्षात घ्या. बघा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयसोकोरिक प्रोसेस. त्याच्यामध्ये डेल्टा व्ही झिरो, वर्क डन होतच नाहीये, लक्षात घ्या. डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू असतं. मग डेल्टा यू इक्वल टू क्यू येणार जर वर्क डन झिरो असेल तर. म्हणजे तुम्हाला सांगू का, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू फिजिक्स मध्ये आयसोकोरिक, वर्क डन झिरो येणार. याचा अर्थ हे दोघे इक्वल. ॲडियाबॅटिक, क्यू इक्वल टू झिरो येणार, मग डेल्टा यू ची व्हॅल्यू मायनस डब्ल्यू. आयसोथर्मल, डेल्टा यू इक्वल टू झिरो येणार, क्यू इक्वल टू डब्ल्यू. कंडिशन्स लिहून घ्या. ओके, नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. हीट एंटर होणार नाहीये, हा ग्राफ आहे. ओके, डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू, क्यू इक्वल टू झिरो हे विचारतात. आणि सगळ्यात महत्वाचं हे वर्क डनचं एक्सप्रेशन. लगेच पुस्तकातलं वर्क डनचं न्यूमेरिकल बघून टाका. आणि पीव्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट असतं. हे कोणत्या प्रोसेससाठी? ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी. सायक्लिक प्रोसेस, इथून ए पासून स्टार्ट झाले आणि परत ए कडेच आले. रिटर्न्स टू अ सिस्टम, रिटर्न्स अ सिस्टम टू इट्स इनिशियल स्टेट इज अ सायक्लिक प्रोसेस.
1 मार्काला. व्हीएसए मधले प्रश्न आहेत सगळे. तुम्हाला पाहिजे होतं ना व्हीएस मधले प्रश्न हेच आहेत. आता इथं बघा ही व्हीटी डायग्राम आहे. तुम्हाला पीव्ही डायग्राम काढायचं समजतंय का बघा. या ॲक्सिसवर व्हॉल्यूम आहे. त्याला परपेंडिक्युलर लाईन आहे बी टू सी याचा अर्थ व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग बघा इथं जर पीव्ही डायग्राम मध्ये मग मी व्ही ला परपेंडिक्युलर आलं का बी टू सी खाली आलं का कळालं का? आता ए टू बी ऑब्व्हियसली प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. कसं कळतंय? व्हॉल्यूम आणि डायरेक्टली बघा हा जो ग्राफ आहे ना हे दोघं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. याचा अर्थ प्रेशर कॉन्स्टंट आहे. म्हणजे ए टू बी प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशरला परपेंडिक्युलर लाईन काढा. आणि ए टू सी आहे ना लक्षात घ्या व्हॉल्यूम डिक्रीज होतोय म्हणजे कॉम्प्रेशन आहे. ही अशी डायग्राम किती सोपं आहे, किती सोपं आहे. कळालंय का तुम्हाला? फक्त मगाची आपली आयडिया बघा आता एक्स समजा एक्स नसते तिकडे वाय आहे एक्स. एक्स कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ एक्स ला परपेंडिक्युलर काढा. वाय कॉन्स्टंट आहे. वाय ला परपेंडिक्युलर काढा. व्ही कॉन्स्टंट आहे. व्ही ला परपेंडिक्युलर काढा. टी कॉन्स्टंट आहे. टी ला परपेंडिक्युलर काढा ग्राफ. ठीक आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अशी स्ट्रेट लाईन काढा दोघांच्या मधून. इन्व्हर्सली आहेत. रेक्टँगल हायपरबोला काढा. अरे फिनिश. ओके. मग आता हे सगळे सोपे प्रश्न आहेत. इथून पुढचे प्रश्न मात्र बाळांनो हीट इंजिन. हीट इंजिन वर्क कसं करतंय? 3 मार्काला येईल हीट इंजिन केल्याशिवाय पुढे जाऊ नका. हीट इंजिन केल्याशिवाय पुढे जाऊ नका. त्याच्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला, वर्क डन कसं होतं, त्याची डेफिनेशन सगळं महत्वाचं आहे. रेफ्रिजरेटर आणि हीट पंप आहे ना, ते हीट इंजिनच आहेत, पण रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहेत, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये. आता पुढचं मी काही बोलणार नाहीये. रेफ्रिजरेटर हा रेड रिजन काय इंडिकेट करतोय असं विचारलंय. हे आत नक्की काय होतंय ते विचारतायत ब्ल्यू रिजन. ही डायग्राम विचारू शकतात. एकदा करा ना, काही अवघड नाही रे. नुसतं ही काही 4 कर्व काढायच्यात लक्षात घ्या. समजून घ्या इथं लो प्रेशर आहे. हे सगळं व्यवस्थित एकदा करून घ्या. ओके. हे पॉइंट मी आता काही बोलत नाही. मला व्हिडिओ एंड करायचा आहे. तुम्हाला अभ्यास करायला लावायचा आहे. लक्षात घ्या. हे सगळे पॉइंट्स मी आता दिलेले. विदिन मिनिट करायला सुरुवात करा. 1 तासाच्या आत कंप्लीट करा. नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओ लवकर मिळणार आहे. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय आता? डेफिनेशन. थर्मोडायनामिक्स म्हणजे कोण आहेत? ग्राफ. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? प्रोसेसेस. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? वर्क डन. करूया आरामात. ऑल द बेस्ट.